आज मी मुलांच्या डब्यासाठी बनवलं होतं पालक पुरी आणि लसुनी फ्लावर. प्रत्येक आईप्रमाणे माझाही हाच प्रयत्न असतो की ज्या हेल्दी गोष्टी आहेत त्या आपल्या मुलाच्या पोटात गेल्या पाहिजे. पण नेमकं ज्या हेल्दी फळं भाज्या पालेभाज्या असतात तेच मुलं खायला नको म्हणतात. मग तेव्हा असं काहीतरी बनवावं लागतं. असा कलरफुल टिफिन बनवला तर मुलंसुद्धा आवडीने खातील. आणि असा लसुनी फ्लावर आणि पालक पुरी एकदा बनवून बघा, नक्की मुलं टिफिन संपवतील. चला बघूया रेसिपी. पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलाय. पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यात थोडीशी साखर घातली आहे. साखर याच्यामुळं की पालकेचा रंग बदलणार नाही, जशास तसा हिरवागार राहील. नंतर त्याच्यात पालक घातलाय आणि 2-3 मिनिटं पालक पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आणि नंतर त्यातलं पाणी निथरून काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि थोडंसं गार होऊ द्यायचं. गार झालं की मग थोडंसं यात पाणी घालायचं आणि एकदम बारीक याची पेस्ट करायची आहे. एकदम बारीक पेस्ट करायची. पेस्ट जर जाडसर ठेवली तर पुऱ्या फुगत नाहीत, त्याच्यामुळं पेस्ट एकदम बारीक करा. आता एका मोठ्या ताटामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच्यात 2 ते 3 चमचे रवा घालायचा. थोडीशी साखर घातली, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घातलं आणि आता याच्यामध्ये ही पालकची पेस्ट घालायची. साखर याच्यासाठी घातली की पुऱ्या छान खुसखुशीत होतात, लवकर नरम पडत नाहीत, टम्म फुगलेल्या राहतात. त्यामुळं पुऱ्या बनवते वेळी मी नेहमी साखर घालते. गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या जरी बनवल्या तरीसुद्धा साखर घालायची, पुऱ्या छान होतात. आता याच्यात पालकची पेस्ट घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे. लक्षात राहू द्या की पीठ एकदम घट्ट भिजवायचं आहे. पीठ पातळ भिजवलं तर पुऱ्या लाटता येणार नाहीत, पुऱ्याचा शेप बिघडतो किंवा फुगत नाहीत आणि तळल्यानंतर लवकर नरमसुद्धा पडतात. त्याच्यामुळं पीठ घट्ट भिजवा, पाणी बघूनच घालायचं. आणि आता अशा प्रकारे पिठाचा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि मळून झाल्यानंतर थोडंसं याला मऊ करायचं आणि आता याच्यावरती एक नॅपकिन झाकलाय मी आणि असंच ठेवून द्यायचं भिजण्यासाठी. आता पीठ भिजते तोपर्यंत भाजी बनवून घेणार आहे. भाज्या बाजारातून आणल्या की त्या स्वच्छ धुवून निवडून लगेच डब्यामध्ये भरून ठेवते मी, म्हणजे सकाळच्या घाईच्या वेळी भाजी निवडायचं, धुवायचं किंवा कट करायचं जास्त काम लागणार नाही. आता इथे फ्लावर अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे आणि चिरून झालाय फ्लावर. आता पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि फ्लावर घातलं आणि याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे. फ्लावर शिजवून घ्यायचा. हळद आणि मिठाच्या पाण्यामध्येच फ्लावर शिजवायचा. आता फ्लावर शिजतोय तोपर्यंत लसूण सोलून बारीक चिरून घ्यायचा. माझ्या मुलांना फ्राय केलेला लसूण खूप आवडतो म्हणून मी जास्त घातलाय. तुमच्या मुलांना लसूण कांदा या गोष्टी आवडत नसतील तर फक्त जिऱ्या मोहऱ्याची फोडणी दिली तरीसुद्धा चालेल. आता कोथिंबीर आणि लसूण बारीक चिरून झालाय तोपर्यंत फ्लावरसुद्धा छान शिजलेला आहे. फ्लावर एका चाळणीवर काढून पाणी निथरून घ्यायचं आणि एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे त्यातलं मीठ आणि हळदचं जे पाणी आहे ते निघून जातं. आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये जिरे मोहऱ्याची फोडणी करून लसूण फ्राय केला. लसूण छान लाल होईपर्यंत फ्राय करायचा. आता मुलांसाठी भाजी बनवते म्हणून मी थोडंसंच तिखट घातले आणि त्याच्यामध्ये घातलेला आहे मॅगी मसाला. मॅगी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडते आणि त्याच्या फ्लेवरची भाजी म्हटलं की मुलं आवडीने टिफिन फस्त करतील. मॅगी मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये शिजवलेला फ्लावर घालायचा, मिक्स करायचं, चवीनुसार मीठ घातलं आणि भरपूर कोथिंबीर घातली. पुन्हा एकदा छान मिक्स केलं. याच्यावर झाकण ठेवून फक्त 1 ते 2 मिनटं वाफ द्यायची. फ्लावर तर ऑलरेडी शिजलेला आहे आणि इथे तयार झालेला आहे लसुनी फ्लावर. खूप टेस्टी लागतो हा लसुनी फ्लावर. आवडत असेल तर याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता. आता भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि आता पीठ छान भिजले भाजी बनवेपर्यंत. आता एकदा याला मळून मऊ करून घेतलं छान आणि आता याची चपाती लाटून घ्यायची. तेल न लावता ही चपाती लाटायची. सकाळच्या घाईमध्ये एक एक पुरी लाटत बसायचं म्हटलं की खूप वेळ जातो, त्यामुळं मग मी अशा पद्धतीने डायरेक्ट चपातीच लाटून घेते आणि मग त्याला
एका कारकाटाच्या वाटीने किंवा ग्लासने कट करायचं पाहिजे त्या आकारामध्ये. पीठ घट्ट मळलं होतं बघा, त्यामुळं चपाती लाटतेवेळी खूप कमी पिठाचा वापर करून चपाती लाटलेली आहे. घट्ट पीठ मळलं तर तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता किंवा थोडंसं पीठ लावून सुद्धा लाटू शकता. जास्त पीठ लावलं तर पुरी तळतेवेळी सगळं पीठ तेलामध्ये जातं, तेलसुद्धा खराब होतं. त्यामुळं पीठ घट्ट भिजवा. आता इथं एका वाटीच्या साहाय्याने अशा प्रकारे पुऱ्या कट करून घेतल्या आणि तेल चांगलं कडकडीत गरम करायचं. गॅसची फ्लेम स्लो करायची आणि नंतर मग त्यात पुरी सोडायची. त्याच्यावरती अशा पद्धतीने झाऱ्याने तेल टाकायचं. बघा अशी टम्म पुरी फुगलेली आहे. आता मुलांचा टिफिन एवढा काही मोठा नसतो, म्हणून मग छोट्या आकारातच पुऱ्या मी कट केलेल्या आहेत आणि इथे मस्त टम्म पुरी फुगली आहे, बघू शकता. बाकीच्या पुऱ्या पण अशाच पद्धतीने तळून घेणार आहे आणि याच्यात बनवतेवेळी साखर टाकली होती, त्याच्यामुळं पुरी बऱ्याच वेळापर्यंत खुसखुशीत राहते, नरम पडत नाही लवकर आणि टम्म फुगलेली सुद्धा राहते जास्त वेळापर्यंत. बाकीच्या सगळ्या पुऱ्यासुद्धा अशाच तळून झाल्यात आणि पुऱ्यांना रंग खूप छान आला आहे पालकचा, तुम्ही बघू शकता. पालकऐवजी तुम्ही बीटचा वापर करून सुद्धा पुरी बनवू शकता किंवा मग रेग्युलर पुरी बनवतो गव्हाच्या पिठाची, ती सुद्धा बनवू शकता. चपातीसुद्धा बनवू शकता या लसुणी फ्लावरसोबत तुम्ही. पण असं कलरफुल काही गोष्टी टिफिनमध्ये असल्या की मुलं आवडीने खातात. आणि इथे आपला लसुणी फ्लावर आणि पालक पुरी तयार झालेली आहे, बघू शकता. पुऱ्या तळून खूप वेळ झाला आहे तरीसुद्धा पुरी अजिबात नरम पडलेली नाही, जशास तशी फुगलेली राहिलेली आहे. माझ्यासारखंच तुम्हाला पण रोजच प्रश्न पडत असेल की मुलांच्या डब्याला काय द्यायचं जे की हेल्दी पण असलं पाहिजे, मुलांनी संपवलं पाहिजे. तर तुम्हाला चॅनेलवर रोज मुलांच्या टिफिनच्या रेसिपीज पाहायला मिळणार आहेत. याआधीसुद्धा मी काही रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही चॅनेलवर बघू शकता. आणि अशाच मुलांच्या टिफिन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा.